नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रकरण क्रमांक 5, भारतातील सामाजिक चळवळी, इयत्ता 12वी. या प्रकरणामध्ये मागच्या तासाला आपण भारतातील स्त्री चळवळ या घटकाचा अभ्यास केला होता. या भारतातील स्त्री चळवळीमध्ये जवळजवळ 4 मुद्दे आपण अभ्यासले होते. म्हणजेच सामाजिक सुधारणांचा परिणाम स्त्री चळवळीवरती कशा पद्धतीने झाला, राष्ट्रीय चळवळीचा परिणाम स्त्री चळवळीवरती कशा पद्धतीने झाला, स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये स्त्रियांना समाजामध्ये कशा पद्धतीने वागणूक होती किंवा ही स्त्री चळवळ स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये कशी त्या ठिकाणी त्या स्त्री चळवळीची प्रगती झाली. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिला सबलीकरणाकडे वाटचाल या स्त्री चळवळीची कशा पद्धतीने झाली. अशा पद्धतीने 4 मुद्द्यांचा अभ्यास आपण भारतातील स्त्री चळवळ या घटकामध्ये केलेला होता. आता आपल्याला त्यानंतरचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजेच भारतातील कामगार चळवळ या कामगार चळवळीचा अभ्यास करायचा आहे. भारतात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढले. अनेक छोट्या नगरात कारखाने आणि उद्योगांची संख्याही वाढली. कारखानदारी आणि आधुनिक उद्योगधंद्यांमुळे भारतीय समाजाचे स्वरूप बदलले. नवीन उत्पादन यंत्रणा आली, श्रम विभाजन पद्धती बदलली, भांडवलदार आणि कामगार असे 2 वर्ग उदयास आले. आपण यापूर्वीही पाहिलेले आहे की भांडवलदार आणि कामगार वर्गामध्ये कशा पद्धतीने वर्ग संघर्ष झाला हे इयत्ता 11वीला आपण अभ्यासलेले आहे. या भांडवलदार आणि कामगार वर्गांचा या ठिकाणी संघर्ष अभ्यासून आधुनिक उद्योगधंदे नफ्यावर आधारित असल्याने कामगारांकडून वाढीव काम करून घेणे, कमीत कमी पगार देणे, कामकाजाचे तास वाढवणे, रोजगारात कपात करणे, कामाच्या ठिकाणी सुविधांचा अभाव असणे असे प्रकार दिसून आले. या परिस्थितीत कामगारांनी निषेध करण्यास सुरुवात केली आणि यातूनच कामगार चळवळीचा उदय झाला. अर्थशास्त्र या घटकामध्ये आपण यापूर्वी कामगार आणि त्या ठिकाणी भांडवलदार यांचा वर्ग संघर्ष कशा पद्धतीचा होता हेही अभ्यासलेले आहे. म्हणजेच भारतात कामगार चळवळ ही अस्तित्वात येण्यामागचं कारण कामगार आणि भांडवलदार यांच्यामध्ये असणारा संघर्ष. हा संघर्ष औद्योगिक काळात वर्गाची चळवळ कशा पद्धतीने झाली या मुद्द्यांच्या आधारे आपण अभ्यासणार आहोत. भारतातील कामगार चळवळ या घटकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो काय आहे हेच आपण या घटकामध्ये पाहणार आहोत. चला तर मग भारतातील कामगार चळवळ कशा पद्धतीने या ठिकाणी तिचा उदय झाला किंवा कशा पद्धतीने ती नावारूपाला आली हे आपण औद्योगिक कामगार वर्गाची चळवळ कोणत्या 4 टप्प्यात विभागली गेली हे पाहणार आहोत. पहिला टप्पा कामगार चळवळीचा उदय. 1850 ते 1918चा कालावधी जर आपण पाहिला तर या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये कामगार चळवळीचा उदय झाला. हा पहिला जो टप्पा आहे त्या पहिल्या टप्प्यामध्ये या टप्प्यालाच प्राथमिक स्वरूपाचा टप्पा असेही म्हणतात. पहिला टप्पा हा प्राथमिक स्वरूपाचा होता. यात पूर्वनियोजन आणि पूर्व संघटन न करता कामगारांच्या गटांनी केलेला निषेध स्वयंस्फूर्त असला तरी ती एक स्वतंत्र घटनेपुरताच मर्यादित होता. पुढे शहापूरजी बेंगोली यांनी मार्च 1875मध्ये कामगारांचा असमाधानकारक परिस्थितीविरुद्ध बंड केले आणि यातूनच 1881मध्ये पहिला कामगार कायदा लागू झाला. पहा, पहिला टप्पा हा प्राथमिक स्वरूपाचा होता. यात पूर्वनियोजन आणि पूर्वसंघटन न करता कामगारांच्या गटांनी स्वयंस्फूर्त निषेध अशा पद्धतीने
स्वतंत्र घटना मर्यादित होती. पुढे शहापूरजी बेंगाली यांनी मार्च 1875 या ठिकाणी कामगारांचा असमाधानकारक परिस्थितीविरुद्ध बंड केले आणि यातूनच 1881 पहिला कारखाना कायदा लागू झाला. 23 सप्टेंबर 1884 नारायण मेघाजी लोखंडे याने देशातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल हँडल्स असोसिएशन स्थापन केली व मुंबई प्रांतामधून कामगारांच्या मागण्या व समस्या समजून घेण्यासाठी परिषद आयोजित केली आणि कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी ठराव संमत केले. नारायण मेघाजी लोखंडे यांनाच भारतीय कामगार चळवळीचे जनक मानले जाते. हा पहिला टप्पा या ठिकाणी आपल्याला कामगार चळवळीचा उदय आणि पहिला टप्पा म्हणून या ठिकाणी याच्याकडे पाहिलं जातं. कार्यकाल काय आहे? 1850 ते 1918 कालावधी. त्यानंतर आपण दुसऱ्या टप्प्याकडे जाणार आहोत. दुसरा टप्पा यालाच दबाव गटांचा उदय. अशा पद्धतीने या टप्प्यामध्ये काय घडून आलं तर 1918 ते 1947 जो कालावधी आहे या कालावधीमध्ये हा दुसरा टप्पा या ठिकाणी उदयास आला. दबाव गटांचा उदय या टप्प्यामध्ये झालेला आपल्याला दिसतो. पहिल्या महायुद्धानंतर अर्थव्यवस्था व उद्योगात अनेक बदल झाले. वस्तूच्या किमती व नफा वाढला. पहिल्या महायुद्धानंतर अर्थव्यवस्था आणि उद्योगात अनेक बदल झालेले या टप्प्यामध्ये आपल्याला दिसून येतील. वस्तूच्या किमती व नफा वाढला. वस्तूच्या ज्या किमती व नफा वाढला परंतु कामगारांच्या रोजच्या कामाची परिस्थिती सुधारली. यामध्ये कामगारात अशांतता आणि असंतोष निर्माण झाला. संप हे याचे एक प्रमुख हत्यार ठरले. 1918 ते 1920 या कालावधीत बरेच संप झाले. मुंबई घ्या, अहमदाबाद घ्या, सोलापूर घ्या, मद्रास घ्या, म्हणजेच आत्ताचं चेन्नई हे शहर घ्या, येथील कापड गिरणी कामगार, कानपूरची लोकर गिरणी, कलकत्त्याच्या जूट गिरण्या, जमशेदपूरची स्टील कंपनी, अशा पद्धतीने या ठिकाणी किंवा गोदी कामगार घ्या यांची निदर्शनेही झाली. यापैकी बहुतेक संप हे उत्स्फूर्तपणे केले गेले आणि बहुतांशी हे जे संप आहेत हे रोजगार आणि वेतन अशा कारणांसाठी संबंधित होते. कामगार संघटनांचा जो दबाव आहे ह्याला कामगार संघटनांचा दबाव गट म्हणून उदय ही या चळवळीची एक प्रगतीदर्शक घटना या ठिकाणी मांडली जाते. पहा, आपण दुसरा टप्पा या ठिकाणी पाहतोय. याच टप्प्यामध्ये दबाव गटांचा उदय झाला. 1918 ते 1947 या कालावधीमध्ये हा दुसरा टप्पा अस्तित्वात आला. पहिल्या महायुद्धानंतर अर्थव्यवस्था आणि उद्योगात अनेक बदल झाले. वस्तूच्या किमती आणि नफा वाढला परंतु कामगारांच्या रोजच्या कामाची परिस्थिती सुद्धा सुधारलेली या कालखंडामध्ये आपल्याला दिसते. कामगारात याचमुळे असंतोष या ठिकाणी आणि अशांतता निर्माण झाली आणि म्हणूनच संप हे एक प्रमुख हत्यार या ठिकाणी कामगारांनी काय केलं, वापरलं. 1918 ते 1920 या कालावधीत या कालखंडामध्ये बरेच संप झाले. मुंबई, अहमदाबाद, सोलापूर, चेन्नई म्हणजेच मद्रास येथील कापड गिरण्या, कानपूर येथील लोकर गिरणी, कलकत्ता येथील जूट गिरणी, जमशेदपूरची स्टील कंपनी, रेल्वे कामगार आणि मुंबईची गोदी कामगार यांची निदर्शने याच कालावधीमध्ये झाली. हे संप उत्स्फूर्तपणे व रोजगार आणि वेतन यांच्याशी संबंधित होते. कालांतराने ही कामगार संघटना आहे ती दबाव गट म्हणून उदयास येऊ लागली. वाढत्या असमाधानकारक औद्योगिक वातावरणामुळे भारतात कामगार संघटनेची चळवळ अधिकच संघटित झालेली आपल्याला दिसते. ऑक्टोबर 1920 जवळजवळ 64 कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी परिषद आयोजित केली. याचाच परिणाम म्हणून लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय कामगार संघटना काँग्रेसची स्थापना झाली.
1926मध्ये इंडियन ट्रेड युनिट ॲक्ट संमत केला, ज्यामुळे सर्व नोंदणीकृत संघटनांना घटनात्मक मान्यता या ठिकाणी दिली गेली. या नियमांतर्गत मान्यता प्राप्त करणारी पहिली संघटना ना. मा. जोशी यांच्या नेतृत्वाखाली बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन होय. ही जी संघटना आहे, पहिली संघटना म्हणून नामा जोशी यांच्या नेतृत्वाखाली बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन ही संघटना ओळखली जाऊ लागली. कामगार चळवळीत मार्क्सवादी विचारांनी प्रभावित डाव्या विचारसरणीचा या ठिकाणी उदय झाला. पहा, अर्थशास्त्र या विषयामध्ये मार्क्सचा भांडवलवाद या ठिकाणी बऱ्याच पुस्तकांमध्ये आपल्याला अभ्यासायला मिळेल, परंतु या ठिकाणी समाजशास्त्रामध्ये सुद्धा मार्क्सवादी विचारांचे प्रभावित या ठिकाणी डाव्या विचारसरणीचा उदय झाला. महामंदी आणि जागतिकीकरण या संघटना ज्या आहेत किंवा संघटनांचा कामगार चळवळीवरती विपरीत परिणाम झालेला या कालखंडामध्ये आपल्याला दिसतो. कामगार संघर्ष या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आणि हा जो कामगार संघर्ष आहे तो तीव्र करण्यास मुझफ्फर अहमद, श्रीपाद अमृत डांगे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. सगळ्यात महत्त्वाचं, या कालखंडामध्ये वेगवेगळ्या वैचारिक संघटनांची संख्यासुद्धा वाढली. तेव्हा समन्वय साधण्यासाठी नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशन ह्याची स्थापना या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे. पहा, नॅशनल ट्रेडची या ठिकाणी स्थापना झालेली आपल्याला दिसते. याचं कारण काय, तर वैचारिक संघटनांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्याचा समन्वय साधण्यासाठी या ठिकाणी या नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशनची स्थापना झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर तिसरा टप्पा या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आता या तिसऱ्या टप्प्याचा जर आपण विचार केला तर हा जो तिसरा टप्पा आहे, इंटकची भूमिका यामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. 1948 ते 1960चा हा कालावधी आहे. सन 1947मध्ये नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच इंटक, नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस सन 1947 या नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे इंटकची स्थापना झाली आणि 1948मध्ये कामगारांच्या हक्काच्या संरक्षणासाठी राजकीय संलग्न अशी एक स्वतंत्र हिंदू मजदूर सभा स्थापन केली. पुढे या सभेशी सहमत नसणाऱ्यांनी 1949मध्ये युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस नावाची समांतर संस्था या कालखंडामध्ये काय केली, स्थापन केली. 1955मध्ये भारतीय मजदूर संघ स्थापन झाला आणि या चारही कामगार संघटनात सरकारने हस्तक्षेप केला अशी टीका केली जाते. या व्यतिरिक्त अनेक कामगार संघटना चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावत होत्या. कामगारांनी अनेक उद्योगपतींच्या विरोधात संपाचे हत्यार या कालखंडामध्ये उपसले. 60च्या दशकात कामगारांच्या तक्रारी, वेतन, बोनस, ओव्हरटाईमच्या संबंधित या ज्या घटना होत्या त्या संबंधित होत्या. बदलत्या काळात बढती मिळावी, संधीचा अभाव या कालखंडामध्ये आढळत होता. कामगारांचा सन्मान या कालखंडामध्ये ठेवला जात नव्हता. इत्यादी बाबी महत्त्वाच्या ठरू लागल्या आणि याच कालखंडामध्ये राजकीय पक्षाने आपली मतपेढी वाढवण्याच्या उद्देशाने आपल्या कामगार संघटना विकसित केल्या. आपला स्वार्थ या ठिकाणी टिकवण्यासाठी ज्या राजकीय संघटना आहे यांनी काय केलं, तर या राजकीय संघटनांनी तर सगळ्यात महत्त्वाचं आपली मतं वाढवण्यासाठी मतपेढी वाढवण्याच्या उद्देशाने कामगार संघटना मोठ्या प्रमाणात काय केल्या, विकसित केल्या. उदाहरणार्थ कम्युनिस्ट शाखा CPM मध्ये विभागली गेली. तेव्हा कम्युनिस्ट शाखेने त्या ठिकाणी CPI हाती घेतली आणि CPMने भारतीय कामगार संघटना म्हणजे CITU स्थापन केली. अशा पद्धतीने या ठिकाणी अशी ही जी कामगार संघटना आहे ही या ठिकाणी उदयास आलेली आपल्याला दिसते.
बदलत्या काळात वाढती जी संधी आहे त्या संधीचा अभाव या कालखंडामध्ये निर्माण झाला आणि याचा फायदा राजकीय पक्षांनी घेतलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजेच चौथा टप्पा. चौथ्या टप्प्याचा जर आपण विचार केला तर हा चौथा टप्पा एक चळवळीचं एकत्रीकरण आणि विविधीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 1960 आणि त्यानंतरचा हा कालावधी आपल्याला दिसतोय. चौथा टप्पा म्हणजेच चळवळीचे एकत्रीकरण या कालखंडामध्ये आपल्याला या चौथ्या टप्प्यामध्ये पाहायला मिळतंय. चळवळीचं एकत्रीकरण आणि विविधीकरण या टप्प्यामध्ये झालेलं दिसतंय. 60व्या दशकात आर्थिक वाढ आणि विस्ताराची गती कमी झाली आणि आर्थिक मंदीमुळे व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्या नाकारण्यास काय केली, सुरुवात केली. औद्योगिक कलह कायदा 1947 हा कायदा औद्योगिक शांतता आणि सुसंवाद साधणे, कलह दूर करणे यासाठी पारित केला होता. 60च्या दशकात आर्थिक वाढ आणि विस्ताराची गती कमी झाली. आर्थिक मंदीमुळे व्यवस्थापनाची कामगारांच्या मागण्या नाकारण्यास सुरुवात केली गेली. औद्योगिक कलह कायदा 1947 हा कायदा औद्योगिक शांतता आणि सुसंवाद साधणे, कलह दूर करणे यासाठी प्रेरित होता. 1970च्या दशकापर्यंत चळवळीने कामगारांच्या हितसंबंधाचे आणि समस्यांचे प्रतिनिधित्व करण्याचे काम केले. 1982 दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात या ऐतिहासिक बॉम्बे टेक्सटाईल संपाची सुरुवात झाली. गिरणी कामगारांचा संप हा सर्वाधिक 8 वर्ष चाललेला शेवटचा संप होता. यात 65 कामगार गिरण्यांनी जवळजवळ 2,50,000 कामगारांनी काम थांबवले. बॉम्बे औद्योगिक कायदा 1947 रद्द करणे, वेतन आणि बोनसमध्ये वाढ करणे ह्या मागण्या यात होत्या. या संपामध्ये जवळजवळ उद्योगांचे नुकसान झाले आणि कामगार दारिद्र्यात खाईत लोटले गेले. कामगार, उद्योग आणि सरकार यांच्यात औद्योगिक संबंधांवर नकारात्मक परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. आज कामगार मंत्रालयात लेबर ब्युरोच्या 2012च्या अहवालानुसार देशात अंदाजे 16,154 कामगार संघटना आहेत आणि जवळजवळ या सगळ्या कामगार संघटनेचा आपण जर अभ्यास केला तर आज ही जी चळवळ आहे ती राजकीय निकषांवर विभागलेली आपल्याला दिसते. राष्ट्रीय स्तरावरती ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस, सेवा संघटना, ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशन, रेल्वे कामगार संघटना अजूनही कार्यरत आहेत. राष्ट्रीय स्तरावर सेंट्रल ट्रेड युनियन ऑर्गनायझेशन ही प्रमुख संघटना देखील या ठिकाणी दिसते. अशा पद्धतीने कामगार चळवळीत झालेला जो बदल आहे तो बदल अतिशय महत्त्वाचा होता. कामगार चळवळीने मोठा पल्ला गाठला आहे आणि त्यामुळे महत्त्वाचे बदल झाले आहेत. कामगारांच्या मुद्द्यांसाठी ही जी चळवळ उभी राहिली, कामगार चळवळीला आकार देणारे नेतृत्व निर्माण झाले, कामगार हितासाठी सामाजिक लोक उभे राहिले. पुढे कामगारांनी या लढ्याची धुरा सांभाळली. यातून युनियन नेते जन्माला आले. जागतिकीकरणाबरोबरच सरकारची भूमिका बदलत गेली आणि कामगार संघटनांचे राजकीकरण झालेलं आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतं. अशा पद्धतीने ही जी चळवळ आहे, कामगार चळवळ, या ठिकाणी 4 टप्प्यांमध्ये दिसलेली आपल्याला दिसते. अतिशय महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी सांगते. हा जो भारतातील कामगार चळवळ आहे आणि त्याचे जे 4 टप्पे आहेत, हा भाग अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. परंतु तुम्हाला स्वयंअध्यापनासाठी हा भाग ठेवल्यामुळे या ठिकाणी मी घेतलेला आहे. भारतातील कामगार चळवळ आणि ह्याचे जे 4ही टप्पे आहेत हे तुम्हाला स्वयंअध्यापनासाठी त्या ठिकाणी आहेत. परंतु ही जी चळवळ आहे ती तुम्हाला परीक्षेमध्ये 80 मार्काच्या पेपरमध्ये विचारली जाणार नाही. हा अतिशय महत्त्वाचा जो सांगितलेली सूचना आहे ती लक्षात ठेवा की भारतातील कामगार चळवळ तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत नाही, परंतु स्वयंअध्यापनासाठी हा घटक तुम्हाला ठेवला आहे. त्यामुळे 20 मार्कांची जी वस्तुनिष्ठ चाचणी होणार आहे त्याच्यामध्ये याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतरचा पुढचा जो घटक आहे तो म्हणजे भारतातील शेतकरी चळवळ. हा घटक आपण पुढच्या
व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. आत्ताचा जो कामगार चळवळीचा जो घटक आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेला 80 गुणांसाठी विचारला जाणार नाही, तर फक्त 20 गुणांसाठी यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. पुढचा मुद्दा भारतातील शेतकरी चळवळ हा मुद्दा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.